आमच्या मागच्या केरळा सिरीजच्या एपिसोड 1 मध्ये आम्ही कोची एक्सप्लोर केलं आहे. आता कोचीपासून आम्ही जातोय अलप्पीला. ट्रेनचा मार्ग आम्ही पकडला आहे आणि अलप्पी आता एक्सप्लोर करूया. अलप्पी म्हणजेच वेनिस ऑफ ईस्ट. एका साईडला समुद्र आणि दुसऱ्या साईडला बॅकवॉटर्स. कोचीपासून अलप्पीला आम्ही रेल्वे स्टेशनला आलो. स्टेशनला यायला आम्हाला 1 ते 1.5 तास ही पूर्ण टोटल जर्नी होती. आणि आता तुम्ही बघू शकताय आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो आहे. हॉटेल एकदम रस्टिक होतं. अलप्पीला जसं सगळं रस्टिक स्टेशन्स आहेत, कॅनल्स आहेत, नेचर आहे, त्या रिलेटेड अशी थीम होती या हॉटेलमध्ये. आणि एकूणच खूप छान एक्सपिरियन्स आला इथे. रात्री आम्ही उद्या कुठे जायचं त्याचा प्लॅन करत होतो. एक म्हणजे पहिलं अट्रॅक्शन होतं बॅकवॉटर्स. आम्हाला बॅकवॉटर्स, कॅनल्स एक्सप्लोर करायचं होतं. सेकंड म्हणजे लाईट हाऊस आहे. थर्ड बीच आहे. आणि फोर्थ श्रीकृष्णा टेम्पल होतं. आम्ही आत्ता बीच साईडला चाललो आहे. असं प्लॅनमध्ये नव्हतं बट असं स्पॉन्टेनियस आलं आहे. आणि आमच्या बरोबर हॉटेलच्या समोर साईडला बीच आहे. सो आम्ही बीचच्या साईडला चाललो आहे. आता आम्ही स्टार्ट केलं आहे शिकारा राईड. इथे शिकारा राईड आणि हाऊस बोट असे 2 ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल असतात जर बॅकवॉटर्स आपल्याला एक्सप्लोअर करायचं असेल तर. शिकारा राईडचे चार्जेस आम्हाला 2 तासासाठी 600 रुपये आणि 1 तास एक्स्ट्रा नंतर आम्ही वाढवून घेतलं. त्यामुळे आमचं टोटल 800 रुपये पर पर्सन असं झालं होतं. आणि त्यानंतर जर तुम्हाला हाऊस बोट हवं असेल, तुम्हाला पर नाईट हाऊस बोट अवेलेबल असतात. समोरनं येणारी गव्हर्नमेंट बस पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी ही बस स्टँड ऑफ बोट. सेकंड बोट. जाताना आम्हाला एक सुंदरसं असं मंदिर दिसलं. यावरून आपण नक्कीच गेस करू शकतो की केरळला देवभूमी असं का म्हटलं असेल. अलप्पीमध्ये बॅकवॉटर्सच्या जवळ राहणाऱ्या लोकांकडे एक स्वतःची छोटी बोट असते ज्याने ते डे टू डे ॲक्टिव्हिटीज करतात. ही हाऊस बोट आहे. त्याचे चार्जेस समथिंग 10,000 वगैरे असतात पर नाईट. So here Vallamkalli is the boat race. पंडित नेहरू मेमोरियल बोट रेस असते ही आणि ती ऑगस्ट महिन्यात होते. आता ऑगस्ट महिन्यात नाही आहे ते म्हणतात, सप्टेंबरमध्ये होईल असं म्हणतात. सो वेबनाड लेक इज ऑल्सो द रामसर साईट. ही इज आस्किंग फॉर द स्पीड बोट.
आम्ही पंचजिरी फॅमिली रेस्टॉरंटला थांबलेलो. इथे व्हेज पण होतं, नॉनव्हेज पण होतं. व्हेज मील आम्ही प्रेफर केलेलं. इथे बाजूची बाकी पण लोक इथेच थांबलेले आहेत. साईडला टेस्ट ऑफ इंडिया म्हणून पण आहे एक रेस्टॉरंट. मला वाटतं असे 3-4 रेस्टॉरंट्स इथे आहेत. सो वी कॅन प्रेफर एनिथिंग. आता आम्ही अलप्पीला रिटर्न जातो आहे मेन सिटीमध्ये. आमची बोट आता टर्न घ्यायला लागली आहे आणि आम्ही आता त्याच्या पुढे जाणार आहोत मुन्नरला. अलप्पीमध्ये पण बऱ्याच प्लेसेस एक्सप्लोर करायच्या राहिल्या आहेत, जसं की श्रीकृष्ण टेम्पल होतं आणि हे राईट कॉर्नरला दिसतंय ते लाईट हाऊस. आता नेक्स्ट व्हिडिओ मुन्नरमध्ये.